कशी पण तुमच्याकडे तो छान राहिला ना. हा, आणि स्वानंदी, अर्जुन खूप समंजस मुलगा आहे. मग हुशार आहे खूप. फक्त त्याची भूक पूर्ण नाही झाली तर मग चिडचिड करतो, रडतो. 4 वाजता वेळ आहे त्याची. आणि अर्जुन खूप चुजी आहे. त्याला एखादा व्यक्ती आवडला की त्याच्याकडे जातो, एखादा व्यक्ती नाही आवडला तर त्याच्याकडे तो अजिबात जात नाही, लगेचच रडायला लागतो. पण एखादी व्यक्ती त्याला आवडली, त्याला असं वाटलं ती जवळची व्यक्ती, तर तो स्वतःहून त्या व्यक्तीकडे जातो. कदाचित तुम्ही पण त्याला आवडलात म्हणून तो आला तुमच्याकडे. खूप गोड आणि लाघवी आहे अर्जुन. तुम्ही परत त्याला भेटाल ना, तेव्हा त्याला सांगा मणी सरांना अर्जुन खूप आवडतो. प्लीज सांगा. बस एवढंच सांगायचं होतं मला. येतो. मणी सर, थँक्यू. तुम्ही वॉर्डन मॅडमला त्यांच्या हॉस्टेलच्या कामात मदत करताय त्यासाठी थँक्यू. त्यांचं वय झालंय आता. त्यांना सगळीच कामं झेपत नाही हॉस्टेलची. खूप दमछाक होते त्यांची. पण तुम्ही वॉर्डन मॅडमची इतकी मदत करताय त्यासाठी खरंच थँक्यू. काका, यू आर रिअली ग्रेट, रिअली ग्रेट. कारण तुम्ही अगदी करेक्ट वेळी येऊन सिच्युएशन हँडल केली आहे. नाहीतर मला खरंच माहित नाही मी काय बोलणार होते, कसं समजावणार होते त्या मणीला. कारण तुम्ही जसं त्याला समजवलं आणि पटवून दिल्यात ना गोष्टी, तसं मी नाही करू शकले असते, अजिबातच नाही. सो थँक्यू सो मच काका, थँक्यू. तनिषा, हे काय माझ्यासाठी नवीन नाहीये. अगदी छोटी घटना आहे ही. गेली इतकी वर्ष मी सक्रिय राजकारणामध्ये आहे. राजकारणात काय असतं तर लोकांना तुमचं म्हणणं पटवून देणं, मग ते हायकमांड असो किंवा जनता. आणि जो कोणी त्याचं म्हणणं पटवून देऊ शकतो तोच यशस्वी होतो. करेक्ट. मी तेच केलं ग. इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना माझा. पण तू मला इम्प्रेस केलंयस. तू जसा शब्द दिला होतास तसंच तू अर्जुनला 2 दिवसात घरी घेऊन आलीस. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड अँड थँक्यू. त्यासाठी तुझं कौतुक आणि आभार. काका, तुम्ही आभार काय मानताय? मी काय परकी आहे का? हे घे तुझं बक्षीस.